कॅनडाच्या शाळेत विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत आणि त्यांना मराठी शिकवणारी व्यक्ती कोण आहे? तर त्या आहे छत्रपती संभाजीनगरच्या गौरी लहुरीकर. गेल्या 6 वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं त्या कॅनडातील विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याचं काम करत आहेत. तर त्यांचा हा अनुभव कसा होता किंवा त्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात, हेच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गौरी श्रीनाथ लहुरीकर. गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहे. तर शिक्षण क्षेत्रात असताना मी प्रामुख्याने जेव्हा प्रीस्कूल्स या विषयावर म्हणजे टेंडर केअर शाळेमध्ये मी आधी होते. पण जसा कोविड सुरू झाला त्यानंतर मग माझं थोडंसं जे करिअरची दिशा आहे ती वेगळी झाली आणि त्यानंतर मी कोविडमध्ये वेगवेगळ्या संधी शोधत गेले आणि इथे संभाजीनगर येथे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांचं सेंटर इथे सुरू केलं. त्याचं नाव आहे पेरिविंकल लर्न डिफरंटली. त्यासोबतच गेल्या 6 वर्षापासून एडमंटन कॅनडा येथे ऑनलाईन माध्यमातून सौ अनुपमा देशपांडे यांच्या एडमंटन मराठी शाळेमध्ये मी मराठी शिकवते. झालं असं की कोविडमध्ये जेव्हा हे झूम आणि हे सगळे प्लॅटफॉर्म, गुगल मीट वगैरे हे सगळे नवीन प्रकार यायला लागले, त्यावेळेला माझी मैत्रीण, आमच्या गुरुपरिवारातली जी मैत्रीण आहे ती अनुपमा देशपांडे, माझे सद्गुरू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर. तर आमचा हा गुरुपरिवार सगळ्या देशांमध्ये आहे. तर त्यापैकी एक अनुपमा देशपांडेंनी मला अप्रोच केलं, कॉल केला आणि म्हणाली की तू माझ्या शाळेतल्या मुलांना काही ऑनलाईन या झूमच्या माध्यमातून गोष्ट सांगशील का, मराठीतून गोष्ट सांगशील का? तर मी आनंदाने होकार दिला, कारण आपण सगळेच जण कोविडमध्ये नवीन नवीन प्रयोग करत होतो. मग आणि गोष्ट सांगणं, लहान मुलांशी अटॅच होणं हा मला पहिल्यापासूनच मला खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. तर मग मी त्या मुलांना एक झूम लिंक सेट केली. तेव्हा बरं सगळे इंटरनेटचे वगैरे अनेक अडचणी होत्या, माहिती नव्हतं कशा पद्धतीने या गोष्टी हँडल करायच्या. पण तेव्हा शिकत गेले आणि एक लिंक क्रिएट केली आणि या मुलांना गोष्ट सांगितली. जवळपास त्या गोष्टीच्या सेशनला 35 मुलं हजर होती. इथून जी भारतातून जी मंडळी कॅनडात जाऊन स्थायिक झालेली आहे त्या मराठी कुटुंबातल्या मुलांसाठी ही मराठीची शाळा तिथे चालवली जाते. तर त्यांना मी गोष्ट सांगितली आणि सर्वांनाच ती गोष्ट खूप आवडली. काही अक्षर ओळख कशी करायची त्याही काही गोष्टी मी सांगितल्या. तर त्यानंतर पालकांची विनंती अशी आली किंवा अनुपमानी मला अशी विनंती केली की गौरी तू इकडे शिकवशील का ऑनलाईन माध्यमातून? मग त्यातून आम्ही ऑनलाईन कॅनडाची एडमंटन मराठी शाळा ही अशी पुढे आणली आणि त्यामध्ये मग मी 4 गट केले. मैत्री, दृष्टी, कौशल्य आणि नैपुण्य या चारहीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आम्ही तयार केले. बरं, माझ्यासोबत अनुपमा सुद्धा इतकी क्रिएटिव्ह आहे, नवीन नवीन तिला करायला आवडतं, तर तिने सुद्धा काही आयडिया सांगितल्या. मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे तिकडच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठीतून पाककृती मुलांना शिकवली, अथर्वशीर्ष शिकवलं, च्या वेळी मुलांना गणपती बनवायला शिकवले आणि त्या म्हणजे इतकी छान आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की तिकडे मुलांनी कोणतीही गणपतीची मूर्ती विकत नाही आणली, स्वतः घरी केलेल्या गणपतीची मुलांच्या पालकांनी स्थापना केली होती. म्हणजे संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, आपलं जे काही वेगवेगळ्या सणांचं महत्व आहे ते सुद्धा मराठीच्या माध्यमातून त्यांना कळत नकळतपणे, दसऱ्याला पाटीपूजन, सरस्वती पूजन, नंतर तोरण बनवणे, रांगोळी काढणे, अशा याच्यातनं त्यांच्या आता या ज्या शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्किल्स आहेत, मोटर डेव्हलपमेंट असू देत, कॉन्सन्ट्रेशन असू देत किंवा आय हँड कोऑर्डिनेशन असू देत, या सगळ्या त्यांना म्हणजे खेळीमेळीने आम्ही शिकवत गेलो. आज जी मुलं पहिल्यापासून त्या शाळेमध्ये आहेत त्यांना अस्खलितपणे मराठी बोलता, वाचता, लिहिता येतं, ह्याचा आनंद आहे आणि अभिमान देखील आहे. हा जो प्रवास होता हा खरंच खूप असा अविस्मरणीय आहे आणि तितकाच खूप असा कठीण पण वाटला काही वेळेला, कारण ऑनलाईन माध्यम होतं. मला फार वाटलं होतं की या मुलांना कसं मी शिकवू, आणि तो कोविडचा काळ होता जेव्हा सुरुवात झाली. त्यावेळेला माझ्याकडे जी काही शिकवण्याची जी काही उपकरणं होती किंवा साधनं होती ती शैक्षणिक साधनं नव्हती, माझ्याकडे ती साधनं नव्हती. तर मग मी काय केलं, जुनी घरामधली कार्ड असतील ती किंवा चार्ट पेपर असतील ते कापून त्याच्यावर अ आ इ ई वेगवेगळे असे लिहिले. त्याच्यातनं चित्र, काही जुन्या मासिकातली चित्र वगैरे कापून, जुन्या काही पुस्तकातली चित्र कापून असे शैक्षणिक साधनं तयार केली आणि ती दाखवून मी मुलांना ती अक्षर ओळख करून द्यायचे. रव्यावर अक्षरं गिरवणे, रांगोळीमध्ये अक्षरं गिरवणे, मग त्याच्यानंतर मग वहीमध्ये काढणे, हे असे प्रकार करत गेले. त्यामुळे काय झालं, मुलं फक्त त्यांना असं झालं नाही की मी मराठीत नवीन कुठली भाषा आहे, वेगळी आहे आणि गोकमपट्टी करतोय, आणि ती मुलं इंग्रजीमध्ये तिथे
सगळ्यात आधी बोललेली. मग ती मुलं इंग्लिश ऍक्सेंट मध्ये बोलणारी, त्यांना ळ शब्द म्हणायला अवघड, ल शब्द म्हणायला अवघड, ह, र हे जोडाक्षर वगैरे सगळे म्हणायला अवघड. पण त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने त्याचा सराव केला. शाळेची वेबसाईट डेव्हलप झाली आणि मग त्या पद्धतीने ते काम करत गेले. आजही शाळेतर्फे खूप सुंदर असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. हे सगळे म्हणजे मला अडचणी आल्या, पण त्या अडचण न घेता मी संधी म्हणून बघितलं, या मुलांना शिकवण्यासाठीचा आनंद म्हणून बघितलं आणि त्यावर एक एक पायरी पुढे पुढे शिकत गेले. आणि आज खूप समाधान वाटतं की जेव्हा आपल्याला मुलं खूप छान पद्धतीने उत्तरं देतात. मराठी आपल्यापासून कितीही दूर गेली तरी तिच्याशी असलेलं आपलं नातं कायम राहतं आणि हेच नातं जपण्याचं काम गौरी लहुरीकर गेल्या 6 वर्षापासून करत आहेत. परदेशातील मुलांना मराठीची गोडी लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.